महाराष्ट्र ते कर्नाटकापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांची सोने या धातूवर मक्तेदारी होती. वास्तविकता सोने हे बुद्ध धातू म्हणूनच ओळखले जाते आणि त्याची धरोहर ही बुद्धांचीच देण आहे, असे जगातील पाण्याखालील सोन्याचे उत्खनन करणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावरील कंपनीचे मालक गोल्डमॅन व कट्टर आंबेडकर राईट्स डॉक्टर रोहित पिसाळ यांनी तक्षशिला महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या स्नेहसंमेलनात प्रतिपादन केले. आंबेडकरी जनतेने आता राजकारणापासून अलिप्त राहावे आणि आर्थिक संपन्नतेकडे लक्ष द्यावे. चला आपण एक होऊ व आर्थिक संपन्नता गाठू, असा नारा त्यांनी यावेळी दिला आणि उद्योग व्यवसायात जिथे जिथे माझी गरज लागेल तिथे तिथे नक्कीच मी मदत करणार, असेही पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आवाहन केले. माझ्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या प्रतिमा, मूर्ती, सोफा सेट, खुर्ची, 7.5 कोटींची सायकल, बूट, माझ्या गळ्यातील 1 किलोचे फक्त लॉकेट, डॉक्टर बाबासाहेबांचे एम्ब्लेम असलेले ड्रेसेस, नेगेट्स, बिस्किटे, विटा, हे सगळे सोन्याचेच असून त्या व्यतिरिक्त मी लिहिलेल्या 4 पुस्तकांपैकी एक पुस्तक, द अनरिच लेटर्स टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे संपूर्ण सोन्यातच मढलेले आहे. कारण जगातील सर्व वस्तू नाशवंत आहेत, पण सोने नाही, असेही त्यांनी सांगितले. थायलंड देशातील अयोध्या मॉनेस्ट्रीचे सदस्य, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सोसायटीचे प्रवक्ता व इंडोनेशिया येथील सुशा अंडरवॉटर गोल्ड मायनिंग कंपनीचे मालक व सातारा जिल्ह्यातील सुपुत्र असलेले पिसाळ यांनी हॉलिवूडमध्ये देखील 2 चित्रपटांची निर्मिती केली असून इतिहासकार, बौद्ध संस्कृतीचे गाढे अभ्यासक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रवाहाचे कट्टर वारस असलेल्या डॉक्टर पिसाळांनी तक्षशिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवन प्रवासावर सादर केलेल्या नाटकावर प्रभावित होऊन काल विद्यालयाला सोन्याने तयार केलेली 6 फुटांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमाच भेट देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाची सुरुवात महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे रोहित पिसाळ यांनी दीप प्रज्वलन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाले व उपस्थित भंते संघांनी त्रिसरण पंचशील उच्चारण केले. कार्यक्रमात लहान विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांनी संपन्न विविध नाचगाणी व नाटक सादर केली, ज्याने उपस्थित हजारो संख्येने पालक, विद्यार्थी व पाहुणे मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर आनंद महाथेरो, सचिव राजेश वानखेडे, उपाध्यक्ष डी.बी. इंगळे, संचालक सुबोध गोंडाने, अर्चना अहिवळे, लॉर्ड बुद्धा ट्रस्टचे स्वामी पिल्ले, अंबरनाथ रिपाई अध्यक्ष दीपक धनावडे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका अस्मिता भालेराव व त्यांच्या शिक्षकगण, मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती देवरे, पर्यवेक्षक आपटे सर व त्यांचे शिक्षकगण, ग्रंथपाल आखरी खत सव्वा खंडे, महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेले भिक्षू संघ व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्वांना जय भीम. आणि महत्त्वाचं म्हणजे एक बुद्धिस्ट स्कूल, इट्स म्हणजे असं खूप रेअरली तुम्हाला बघायला भेटेल की ज्या शाळेमध्ये पंचशील पासून सुरुवात होते दिवसाची. दिस इज वन ऑफ द मोस्ट रेअरेस्ट थिंग जे मी कदाचित ऐकलं असेल मुंबईमध्ये तरी ॲटलिस्ट. सो आय एम व्हेरी हॅपी अँड आय हॅव गॉट दॅट अपॉर्च्युनिटी and I was very happy to come here. आणि ॲज अ गोल्डमॅन, जसं माझ्या काही इंटरव्ह्यूजमध्ये मी बोललेलो आहे की गोल्ड हे जे एलिमेंट आहे ते मी बुद्धाहूडशी खूप रिलेट करतो. अँड म्हणजे दिस गोल्ड इज ॲक्च्युली डिस्कवरी ऑफ बुद्धिस्ट एम्पायर. आणि आय एम व्हेरी प्राऊड. आणि म्हणजे दुसरं मी म्हणजे पुन्हा सांगतो मी की महाराष्ट्र ते कर्नाटकापर्यंत महात्मा ज्योतिराव फुल्यांचीच मोनोपॉली होती गोल्डमध्ये. आणि ते आज म्हणजे तोच वारसा आम्ही चालवतोय, तर ह्याचा मला खूप अभिमान आहे. साधारणतः विचारसरणी गेली असते, परंतु तरी तुम्ही एक आंबेडकरवादी म्हणूनच सगळीकडे प्रख्यात आहात.
तुमचा जो संघर्ष होता आणि तुमचा संघर्ष अनेकांना माहिती आहे, परंतु आपण आमच्या प्रेक्षकांना तुमचा संघर्ष कशा प्रकारे गोल्ड मॅन पर्यंत आपण पोहोचलो? सगळ्यात पहिलं म्हणजे मी अयोध्या मॉनेस्ट्रीचा आहे आणि जगातले सगळ्यात श्रीमंत देश बुद्धिस्ट आहे, दॅट इज जपान. म्हणजे तुम्ही जर भारताबाहेर गेलात तर बुद्धिझम इज दी बेस्ट इन टेक्नॉलॉजी, लिटरेचर. म्हणजे रिचर्ड गियर सारखा माणूस असेल, विल स्मिथ सारखा असेल, स्टीव्ह जॉब सारखा असेल. सो दे आर बुद्धिस्ट. इवन इफ यू काउंट द आइन्स्टाईन थिअरी ऑल्सो, इट इज रिलेटेड विथ बुद्धिझम. अपार्ट फ्रॉम दॅट, संघर्ष म्हटलं तर ह्या देशामध्ये आंबेडकरवादी म्हटलं तर ते ॲक्च्युली संघर्ष सुरूच होतो. आणि मी एक चित्रपट हॉलिवूडमध्ये बनवला आणि त्याचं 75% हे झालं आणि कोविडमुळे मला थांबावं लागलं. तर त्याच्यामध्ये अग्नेस नावाच्या एका मुलीची ती स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये ती ज्यावेळी 17 वर्षाची होती आणि बाबासाहेब 22 वर्षाचे होते, तर ती म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञान बघून बोलते की ज्यावेळी तुम्ही तुमच्या देशात जाल तर त्यावेळी तुम्ही कायदे लिहा. आणि बाबासाहेबांचे डोळे भरतात आणि ते म्हणतात की यू डोंट नो आय एम अनटचेबल. आता तो अनटचेबल म्हणजे नेमकं काय त्या 17 वर्षाच्या मुलीला माहीत नव्हतं. खूप वर्ष उलटून गेली, इथे बाबासाहेब राज्यघटना लिहितायत आणि तिथे ती म्हातारी लिहिती आहे, येस भीमराव, यू आर अनटचेबल, यू आर अनटचेबल बिकॉज नो वन कॅन टच युअर कंपॅशन, नो वन कॅन टच युअर इंटेलेक्ट, नो वन कॅन टच युअर पेट्रियोटिझम. आणि तो अनटचेबल समाज मतलब उसे कोई छू ना सके. म्हणजे या देशातलं रामायण लिहिणारा, महाभारत लिहिणारा आणि या देशाचं कॉन्स्टिट्यूशन लिहिणाराही शेड्यूल कास्ट आहे. सो वी आर स्किल्ड पीपल. अनफॉर्च्युनेटली वी आर मिसलेड. आणि मला असं वाटतं की जो काही माझा संघर्ष होता तो बाबासाहेबांसमोर फार छोटाच होता. आय हॅव फेस्ड ॲलिगेशन्स, आय हॅव फेस्ड, माझ्यावर एक गोळीही मारण्यात आलेली आहे. आय हॅव टेकन अ बुलेट, आय वॉज पॅरालाइज्ड, आय वॉज अटॅक्ड. पण एक आंबेडकरवादी म्हणून ते माझ्यातला तो DNA काही जाणार नाही आहे. तर जस्ट दॅट. कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून आपण बाहेर पडला, नेमकं तुमच्यामध्ये असं कोणतं होईल? जसं कॅन्सर झाला त्याच वेळी मी पॅरालाइजही होतो आणि जवळजवळ 58 लाख माझे खर्च झाले होते, पण त्याचा काही मला फरक पडला नाही. पण मी माझे मास्टर आहेत, मास्टर वोंगाबेन, आणि त्यांचे जे सेक्रेटरी आहेत तंजिंग लामा, ह्यांनी मला सोवा रिपा नावाचं एक मेडिसिन दिलं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जी सायकोलॉजिकल जे मोटिवेशन बुद्धिझममध्ये आहे, कारण बुद्धा इज द फर्स्ट सायकोलॉजिस्ट आय बिलीव्ह. मग ते अंगुलीमाला घ्या किंवा किसा गौतमी घ्या, तिथे काही मिरॅकल नाही आहेत. इट इज जस्ट अबाउट सायकोलॉजी. आणि त्या सायकोलॉजीनीच मी कॅन्सर किंवा पॅरालाइजनी ठीक झालेलो आहे. शिक्षणासाठी आपले जे मत आहे ते आपण मांडलेलंच आहे. आज मी इथे तशीच्या शाळेमध्ये मुख्य अतिथी म्हणून आलो होतो उल्हासनगरच्या जनतेसाठी. मी एवढंच सांगेन की इथे आंदोलनं होतात, म्हणजे तुमच्या उल्हासनगरमध्ये जास्त आहेत कदाचित, तर या मुलांनी भरकटू नये. कारण जर आम्ही म्हणतो की हा कायदा बाबासाहेबांनीच लिहिलेला आहे, तर मग तो कायदा आपण मोडू नये. आपण शिकलो पाहिजे, संघटित झालो पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, पण त्याच्यामध्ये अजून एक ॲड करूया आपण की आपण समृद्ध पण झालो पाहिजे. कारण आपली लोकं शिकली पण ती अक्कल घाण टाकली. आपण कोणाच्याही संघटनात जातो पैशांसाठी, एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष संपतो. म्हणून आधी समृद्ध पण व्हा, मी हेच सांगेन. द इंटरनॅशनल धर्मदूत सोसायटी संचालित तक्षशिला विद्यालय प्राथमिक इंग्रजी माध्यम या विभागात आज ॲन्युअल गॅदरिंगचा प्रोग्राम आयोजित केलेला होता. शाळेमध्ये किमान 3 दिवसापासून सलग गॅदरिंगचे कार्यक्रम आयोजित होत आहेत. आणि या आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबईचे गोल्डमॅन श्री रोहित पिसाळजी हे अगत्याने उपस्थित होते आणि त्यांच्या येण्यामुळे कार्यक्रमाची खरंच खूप शोभा वाढली. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि याच्यामध्ये आमच्या संस्थेचे जे आहेत सुबोध गुंडाने सर, राजेशजी वानखडे सर आणि VT वानखडे सर, सवाखंडे सर यांनी सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं.
ज्यामुळे ते आज शक्य झालं आणि आज आम्हाला एवढ्या चांगल्या पर्सनॅलिटीचा इथे त्यांच्याबरोबर बोलण्याची, त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून मी संस्थेचे खूप मनपूर्वक आभार मानते. आमच्या संस्थेचे अध्यक्ष पूजनीय भंते यांनीसुद्धा रोहित पिसाळ सरांचा सन्मान केला आणि ते सुद्धा खूप आनंदित झाले या गोष्टीला. ह्या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या सर्व शिक्षक वृंदाने मला मुलाचे सहकार्य केले, पालकवर्गाने सुद्धा योग्य ते सहकार्य केले आणि मॅनेजमेंटचा तर खूप मुलाचा सहभाग आहेच यामध्ये. आपण सर्व पत्रकारसुद्धा आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.